जालन्यातील बस स्थानक परिसरामध्ये मोबाईल आणि पैसे चोरताना प्रतिकार केल्यानं चोरट्यांनी केला नांदेडच्या तरुणाचा खून। पोलिसांनी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या। 10 जून रोजी जालना शहरातील बस स्थानक परिसरामध्ये एका 28 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या। त्यानुसार या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे। पोलिसांनी या हत्ये प्रकरणी एका चोरट्याला अटक केली असून 58 वर्षीय आबासाहेब घोडके या चोरट्याला अटक केली आहे। तर रामेश्वर पवार असं हत्या करण्यात आलेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नांदेड मधील तरोडा बुद्रुक येथील रहिवासी आहे। मयत तरुणाजवळील पैसे आणि मोबाईल चोरण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र मयत तरुणानं चोरट्याचा प्रतिकार केला। त्यामुळे आरोपी चोरट्यांनी या तरुणाचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन आरोपी आबासाहेब घोडके याला अटक केली आहे।